माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी दहिवडी इथं भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची सभा पार पडली। यावेळी गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला। काँग्रेसनं 80 वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनात तोडली आहे आणि जेव्हा आणीबाणी लागली तेव्हा इंदिरा गांधींनी संपूर्ण घटनेची मोडतोड केली असल्याचा आरोप नितीन गडकरींनी लावला। उदयनराजे भोसले हे नेहमीच त्यांच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असतात आणि आताही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये उदयनराजे चक्क धनगरी वेशात प्रचार करताना दिसले। सातारा शहरातल्या विकासनगरमध्ये उदयनराजे प्रचारासाठी आले होते आणि तेव्हा तिथल्या ग्रामस्थांनी उदयनराजेंना काठी, घोंगड आणि टोपी भेट दिली। त्यानंतर याच धनगरी वेशामध्ये उदयनराजेंनी पुढचा प्रचार केला। मात्र उदयनराजेंच्या या धनगरी वेशाची चर्चा सुरू आहे। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंसाठी आई प्रतिभा पवार मैदानात उतरल्या। बारामतीमध्ये अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं आणि या मेळाव्याला सुप्रिया सुळेंसह प्रतिभा पवार, शर्मिला पवार, सुनंदा पवार, सई पवार आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांसह पवार कुटुंबातले अन्य मान्यवर उपस्थित होते। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार अशी लढत होतीये, त्यामुळे पवारांसाठी निवडणूक महत्त्वाची मानली जाते। जळगावमध्ये शरद पवारांच्या ताफ्यातल्या गाड्यांचा अपघात झाला। चोपड्यातली सभा आटपून भुसावळकडे जाताना हा अपघात झाला। बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील वाघोते गावाजवळ हा अपघात झाला। अचानक गतिरोधक आलं आणि पुढच्या गाडीनं ब्रेक दाबला। त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या। या अपघातात शरद पवार सुखरूप आहेत, मात्र 2 गाड्यांचं मोठं नुकसान झालं। एक कार्यकर्ता किरकोळ जखमी आहे।